हा नजारा बघण्यासारखा आहे मित्रांनो. आला तर नक्की या आणि बघा कसं आहे. तर बघूया मित्रांनो, आंब्याची पण इथं खूप अशी मोठी बाग आहे आणि ही बघू शकता डाळिंबाची पण आहे. जगातलं प्रत्येक फळ ह्या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि प्रत्येक फुल बघा मग विशेष आहे. जगातलं म्हणतोय मी, असं जगातलं प्रत्येक फळ आणि प्रत्येक फुलाचं झाड आपल्याला ह्या विभागामध्ये बघायला मिळेल. कशा आहात तर मित्रांनो, सगळे ठीक असाल आशा करतो. तर मित्रांनो, माझ्यासोबत आज आहे विठ्ठल मोहिते आणि आम्ही दोघं आलेलो आहे बारामतीमध्ये कृषी विभाग या केंद्राला भेट देण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, शेजारचं जे बेल आयकॉन दिसत आहे ते दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, त्याचं कारण असं की जगातलं प्रत्येक झाड ह्या कृषी विभाग केंद्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि प्रत्येक फुलाचं झाड, असं कुठलं झाड नाही की तिथं बघायला मिळणार. असं प्रत्येक झाड आणि प्रत्येक फुलाचं झाड आपल्या ह्या केंद्रामध्ये बघायला मिळेल मित्रांनो. खूपच अतिशय सुंदर असं हा नजारा आहे बघण्यासारखा मित्रांनो. माझ्या पाठीमागे बघू शकतात, त्या तिकडे खूप झाडे आहेत आणि ह्या बाजूला पण ह्याच्या आतमध्ये काही झाडे आहेत. त्याच्या माझ्या पाठीमागे खूप अशी झाडे आहेत मित्रांनो. ते तुम्हाला एक एक करून मी दाखवतोच कसे आहेत. तर मित्रांनो, हे जवळपास 30 ते 35 एकरमध्ये हे पसरलेलं आहे मित्रांनो. जगातलं प्रत्येक झाड ह्या नर्सरीच म्हणता येईल, पण कृषी विभाग भाग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला जाऊन बघूयात कसं आहे. तर मित्रांनो, आपल्याला ज्या झाडाची काय माहिती समजत नसेल त्याची इथं असं बॅनर लावलेलं आहे मित्रांनो. त्याची या झाडाची पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. पूर्ण तुम्हाला जर बघायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर ह्याच्यावर पूर्ण लिहिलेलं आहे मित्रांनो, कुठलं झाड आहे आणि काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर इथं यायचं असेल तर बारामतीपासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरतीचे आहे कनेरी हे गाव आहे आणि ह्या गावामध्येच हे कृषी केंद्र विभाग उभारलेला आहे मित्रांनो. 30 ते 35 एकरातला हा मोठा, मी म्हणतो जास्त असेल पण कमीत कमी 30 ते 35 एकर आपण सांगू शकतो मित्रांनो. हे पण पाठीमागे बघू शकता कसं मोठीलं झाड आहे ती. आता हे आम्हाला पण ॲक्च्युअली समजणार नाही कशाचं झाड आहे, पण खरंच वेगळ्या जातीचं झाड आहे मित्रांनो. बाहेर देशात असू शकतं, कारण मित्रांनो इंडियात तर मी फर्स्ट टाईमच हे झाड बघतोय. कशाचंही मलाही सांगता येणार नाही. तुम्ही आलात तर नक्की तुम्ही बघा कशाचं झाड आहे मित्रांनो. हे तुम्हाला दाखवतो बघतो. हा, आणि मित्रांनो, हे जी बाग आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे रोड आहे ते बी एकदम टापटिपपणा केलेला आहे मित्रांनो. हे बघू शकता माझ्या पाठीमागे किंवा ह्या बाजूला, म्हणजे लोक बघायला जरी आले तरी त्यांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनाने हे रोड बनवलेले आहेत मित्रांनो. अतिशय सुंदर आणि स्वच्छता पण खूप ठेवलेली आहे मित्रांनो इथं. त्यामुळे बघण्याचा आनंद खूप वेगळाच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे असं वाटतं की आपण बारामतीत सध्या नाहीच आहे, कारण ह्या विभागमध्ये आल्यावर सगळ्याला प्रत्येकाला असंच वाटणार आहे की हे बारामतीत असूच शकत नाही, कारण की हे शक्य आहे, कारण बारामतीमध्येच असं एवढं सुंदर बनवलेलं आहे. अतिशय सुंदर नजारा बघण्यासारखा आहे मित्रांनो. हे बघू शकता.
तर मित्रांनो इथं आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जर कुठल्या एरियामध्ये जायचं असेल तर त्यासाठी असे रोड पण केलेले आहेत आणि बॅनर लावलेले आहेत. ह्या बाजूला ते झाड आहे, त्या बाजूला ते झाड आहे, असं प्रत्येक चौकात असं बॅनर लावलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अतिशय सुंदर असं हा नजारा बघण्यासारखा आहे मित्रांनो. आला तर नक्की या आणि बघा कसं आहे. तर बघूया मित्रांनो, आंब्याची पण इथं खूप अशी मोठी बाग आहे आणि ही बघू शकता डाळिंबाची पण आहे. जगातलं प्रत्येक फळ ह्या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि प्रत्येक फुल हा बघा मग विशेष आहे. जगातलं म्हणतोय मी, असं जगातलं प्रत्येक फळ आणि प्रत्येक फुलाचं झाड आपल्याला ह्या विभागामध्ये बघायला मिळेल. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.